या 26 नोव्हेंबर नावाच्या चित्रपटाचे सहनिर्माते या ठिकाणी निलेश ओंकार. निलेश ओंकार हे नाव खरं तर आपल्या सगळ्यांचं परिचयाचं आहे. एक उत्तम असा या ठिकाणी अँकर म्हणून ज्यांचं नाव पूर्ण देशाला महाराष्ट्राला माहीत आहे, त्याच निलेश ओंकारनं हे क्षेत्र थोडंसं बदललं आणि एक या चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून आज ते आपल्या सर्वांसमोर येत आहेत. आपल्याला काहीतरी वेगळं करायची उर्मी होती. नक्की नक्की आहे की नाही. म्हणजे जे जग बदलणारे लोक असतात, जे समाज बदलणारे लोक असतात, किंवा ज्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं, बरोबर, तर त्यातली आपली नेहमीच हे होती की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं, यार वेगळं करायचं. नक्की लोकांमध्ये काहीतरी आपला असा प्रभाव असला पाहिजे की ज्यातून आपण समाजाचं भलं पण करू शकतो आणि काहीतरी प्रेरणा देऊ शकतो. सुख याचं आहे, आनंद याचा आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपण लहानपणापासून काम करतो आणि ज्या विचारांची जडणघडण आपल्यावरती झाली आहे, त्या विचाराचा एक सिनेमा बनवणं, त्या विचाराला अनुसरून एक सिनेमा बनवणं. म्हणजे कसं आपण सिनेमा बघतो, चित्रपट मोठमोठी असतात, बरोबर, 500-500 कोटी रुपयाचे चित्रपट आपण बघितले. त्यामध्ये नावासाठी थोडंसं काहीतरी विचारधारेचं दाखवलं जातं, परंतु जो मूळ हेतू असतो तो स्पष्ट नसतो. या चित्रपटामध्ये सगळं आहे. म्हणजे या चित्रपटामध्ये तुम्हाला रोमांस मिळेल, या चित्रपटामध्ये एक सोशल ड्रामा मिळेल तुम्हाला, या चित्रपटामध्ये ऍक्शन मिळेल, खतरनाक ऍक्शन आहे, या चित्रपटामध्ये तुम्हाला इमोशन्स मिळतील, बरोबर, या चित्रपटामध्ये संघर्ष दिसेल तुम्हाला, बिलकुल, या चित्रपटामध्ये संविधानाची जाण दिसेल. म्हणजे विचार करा की संविधानिक अधिकार आणि हक्कावरती चित्रपट करणे आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टी असणे, बरोबर, हे पण फार एक मोठं काम आहे. आणि आपल्या विदर्भात आता हा सिनेमा जो बनतोय विदर्भात केलाय आपण, त्याचं शूटिंग मुंबईला झालं, झारखंडला झालं, चायना बॉर्डरवर जाऊन आम्ही सॉन्ग शूट करून आलो. तर पण त्याचे पैसे लावणारे जे लोक आहेत ते तर विदर्भातले आहे ना. आणि विदर्भामध्ये कसं मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही हा कन्सेप्ट एखाद्या पैसेवाल्या माणसाला सांगितला आणि त्याला जर पटला तो सहज म्हणेल की ठीक है चल मैं लगाता, बिल्कुल. बट अपने विदर्भ में ऐसा कोई बंदा उतने जल्दी रेडी नहीं होगा. म्हणजे इतक्या लवकर कुठला माणूस त्याच्याजवळ पैसे जरी असतील ना तरी तो रेडी होणार नाही. परंतु जवादे साहेबांनी ते जेव्हा मी त्यांना सांगितलं सगळं पटवून, तेव्हा त्यांनी हिम्मत केली आणि ती हिम्मत करणं म्हणजे ती खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्ही जेव्हा हा चित्रपट बघायला थिएटरमध्ये जाल तर तुमच्या वेळेचं, तुमच्या पैशाचंच नाही तर तुमच्या हक्कांचं, अधिकारांचं आणि तुमच्या कर्तृत्वाचं पण नक्की फळ तुम्हाला मिळेल. कारण की हा तुम्हाला सिनेमा शिकवून जाईल की नेमकं आपल्याला कसं संविधानिक अधिकारानं, संविधानिक मूलभूत हक्क आणि अधिकार जे कर्तव्य आहेत आपल्यासाठी दिलेले, किंवा संविधानवाद म्हणू आपण एक प्रकारचा, हा संविधानवाद कसा तुम्हाला शिकायला मिळेल हे म्हणजे हे त्या वेळेपेक्षा आणि त्या पैशापेक्षा फार महत्वाचं असेल. चित्रपट निर्मिती ही काही साधी गोष्ट नाही. आणि विदर्भातले लोक म्हणजे महाराष्ट्रातला एक जो परिसर आहे विदर्भ, मुंबईमध्ये ठीक आहे, मुंबईमध्ये तर अनेक निर्माते आहेत, अनेक सगळ्या गोष्टी आहेत, परंतु विदर्भातून जर एखादी निर्माता पुढे येतोय आणि तो इतक्या दर्जेदार पद्धतीचा चित्रपट तुमच्या समोर आणतोय, तर चित्रपट बघण्याचा जो उद्देश आहे एक हा पण असला पाहिजे की आपला जो निर्माता आहे तो जगावा. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्धाय. आपण पाहत आहे लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल आणि लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलचा हा आहे मैत्री संवाद. या मैत्री संवाद कार्यक्रमाचं आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आपल्याला माहिती आहे की मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये देशातल्या, महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण, उल्लेखनीय अशा काम करणाऱ्या व्यक्तित्वाला या कार्यक्रमामध्ये आपण जोडण्याचा प्रयत्न करतो. नवीन उपलब्धी जेव्हा निर्माण होते समाजासाठी, देशासाठी, महाराष्ट्रासाठी, तेव्हा नक्कीच त्याचा या ठिकाणी आपण उल्लेख करण्याचा प्रयत्न करतो, त्याची दखल घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आज आपण अशाच एका व्यक्तित्वाला या ठिकाणी आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण खरं तर चित्रपट क्षेत्रामध्ये, या चित्रपट सृष्टीमध्ये अनेक दिग्गज, पारंपरिक, पिढीजात अशा लोकांचा शिरकाव सातत्याने आपल्याला जाणवतो आहे. परंतु या सिनेमा क्षेत्रामध्ये खरं सामन्यात आपण ज्याला म्हणतो सर्वसामान्य कुटुंबातून किंवा एखाद्या ज्याला आपण म्हणतो की खूप वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या धाटणीतल्या व्यक्तित्वानं एकदम शिरकाव करणं आणि एक मोठी गवसणी आकाशनाला घालावी अशा पद्धती जेव्हा घडतंय तेव्हा नक्कीच इथलं प्रसार माध्यम त्याची दखल घेतल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आज लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल अशाच एका व्यक्तित्वाला तुमच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करते. दर्शकांनो, हे वर्ष जे आहे हे भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं भारतीय संविधानाच्या संविधानिक मूल्यांची, एकंदरीत संविधानाच्या कलमांची आणि संविधानानं या देशाला काय दिलं या सगळ्या गोष्टीचा
लेखाजोखा मांडणारं हे वर्ष आहे. शासन प्रशासन त्याचप्रमाणे इथले राजकीय व्यवस्था हे सगळ्या गोष्टी करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील, कारण ते आता भारतीय संविधानाबद्दल या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न सुद्धा होईल. परंतु सर्वसामान्य लोक जेव्हा आपल्या जीवनामध्ये सातत्यानं चालता बोलता भारतीय संविधान पेरण्याचा प्रयत्न करतात आणि हे पुन्हा एकदा देशाच्या, महाराष्ट्राच्या आणि लोकांच्या हृदयाच्या पटलावर ते कायम बिंबवल्याचा जाण्यासाठी एखादा नाविन्यपूर्ण उपक्रम करतात, तो आणि एकच या ठिकाणी आपल्याला एक नव्या दिशेला घेऊन जाणार राहतो. आणि असाच एक नवीन उपक्रम केलेला आहे. त्या 9 मेला या ठिकाणी एक नाविन्यपूर्ण असा चित्रपट, एक सिनेमा प्रदर्शित होतोय आणि ज्या चित्रपटाचं नाव आहे या ठिकाणी 26 नोव्हेंबर. या 26 नोव्हेंबर नावाच्या चित्रपटाचे सहनिर्माते या ठिकाणी निलेश ओंकार. निलेश ओंकार हे नाव खरं तर आपल्या सगळ्यांचं परिचयाचं आहे. एक उत्तम असा या ठिकाणी अँकर म्हणून ज्यांचं नाव पूर्ण देशाला, महाराष्ट्राला माहीत आहे, त्याच निलेश ओंकारनं हे क्षेत्र थोडंसं बदललं आणि एक या चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून आज ते आपल्या सर्वांसमोर येत आहेत. आणि 26 नोव्हेंबरचे सहनिर्माते म्हणून या ठिकाणी निलेश ओंकारसोबत आपण एकंदरीतच या चित्रपटाबद्दल, त्याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून भेटतोय आपण निलेश ओंकारांना. निलेश भाऊ, या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या मैत्री संवादमध्ये तुमचं स्वागत आहे. जय भीम. जय भीम, नमो बुद्ध. आभार. आणि एकंदरीतच या 26 नोव्हेंबर बद्दल काय सांगाल? खरं तर सुरुवातीला म्हणजे प्रथमतः मी आपले जे टीव्ही चॅनलचे संचालक आहेत सचिन भाऊ जी, जे आपले मित्र आहेत, तुम्ही सगळे आहात, बरोबर. म्हणजे खरं तर हा एका अँकरसाठी फार महत्वाचा दिवस आहे की बिलकुल. ज्या ठिकाणी आपण हा बूम पकडून इतर लोकांचे इंटरव्ह्यू करतोय आणि तेच चॅनल म्हणजे जिथं आपण या क्षेत्रामध्ये काम करत होतो तेच क्षेत्र आणि तेच चॅनल जेव्हा आपला इंटरव्ह्यू करते तेव्हा ऊर भरून येतो. नक्की नक्की. तर हे फार महत्वाची गोष्ट आहे. मी आभार मानतोय तुम्हा सर्वांचे, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे, सचिन भाऊचे, सचिन भाऊ मुंडचे, तुम्ही सगळे टेक्निशियन्स आपले. बरोबर. सुरुवातीला हा चित्रपट म्हणजे हा नुसतं एकच चित्रपट नाही. अच्छा. तर जेव्हा मी तुमच्यासोबत काम करत होतो आणि मीडियाशी आपलं नातं होतं, आपण इतर क्षेत्रामध्ये बाहेर जात होतो, तर तेव्हापासूनच किंबहुना त्याच्याही आधीपासूनच आपल्याला काहीतरी वेगळं करायची उर्मी होती. नक्की नक्की. ऐक नाही, म्हणजे जे जग बदलणारे लोक असतात, जे समाज बदलणारे लोक असतात, किंवा ज्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं, बरोबर, तर त्यातली आपली नेहमीच हे होती की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं, यार वेगळं करायचं, नक्की लोकांमध्ये काहीतरी आपला असा प्रभाव असला पाहिजे की ज्यातून आपण समाजाचं भलं पण करू शकतो आणि काहीतरी प्रेरणा देऊ शकतो आपण समाजाला. तर हे आधीपासूनच होतं. बरोबर. तर हे सगळं करत असताना लॉर्ड बुद्धा टीव्हीची साथ मिळाली. त्यानंतर जो कोरोनाचा परिसर काळ होता, बरोबर, तर त्यावेळेस सगळ्यांनी आपापलं जीवन कसं व्यतीत केलं किंवा कसे जगले हे सगळ्यांना माहिती आहे, ते वेगळं सांगायची गरज नाही. पण हे सगळं असताना सुद्धा माझ्या मनात ही बाब नेहमी असायची की आपल्याला काहीतरी करायचं आहे, काहीतरी वेगळं करायचंय. तर हे सगळं सतत चालत असताना मी खरं तर लिहित होतो, म्हणजे गाणी लिहिणं ते सुरुवातीपासूनच होतं आणि कथा लिहिण्याचा पण छंद लागला. मग तर हे सगळं लिहित असताना मग मनाला असं वाटायचं की आपण इतकं छान लिहितो, म्हणजे मला वाटायचं, आता लोकांना वाटायचं की नाही मला माहिती नक्की, पण मला वाटायचं की एवढं जर छान लिखाण आपलं आहे तर किमान या क्षेत्रामध्ये ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर. तर हे करत असताना मी त्या शोधात होतो की कोण आहे, म्हणजे कोण तो व्यक्ती आहे जो आपल्याला सपोर्ट करेल. क्या बात. जे आपलं हे जे मांडणं आहे, हे जे लिहिणं आहे किंवा आपली ही जी कला आहे, त्या कलेला वाव कोण देईल. बरोबर. तर हे करत असताना एक दिवस जवादे सर, अनिल कुमार जवादे सर, खरं तर आता हे त्यांना ओळखत नव्हतं आपण असं नाहीये, बरोबर, ते आपल्या क्षेत्रातलेच आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव खूप मोठं आहे. तर त्यांच्याशी मी ही गोष्ट अशी सहज बोललो की सर असं असं आहे, आणि मी त्याआधी 1-2 गाणी केली होती. अच्छा. चित्रीकरण पण त्याचं केलं होतं मी. रमेश थेटे सरांनी प्रोड्यूस केलं होतं एक गाणं, ते राजमाता जिजाऊ तू. अच्छा. तर ते गाणं त्याच्या आधी मी केलं होतं आणि ते गाणं झाल्यानंतर सहज बोलता बोलता एखाद्या कार्यक्रमात किंवा कुठंतरी त्यांना भेटलो आणि त्यांना ते दाखवलं आणि त्यांना म्हटलं की असं सर ऐसा प्लान आहे, आगे ऐसा करना आहे. तर ओळखीता आधीपासूनचीच होती, कारण की मी लॉर्ड बुद्धा टीव्हीला जेव्हा होतो तेव्हा त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे मी करायचो. बरोबर. तर त्यांना ते पटलं आणि त्यांना वाटलं की नाही ठीक आहे चलो करते. तर ते पहिलं गाणं आम्ही केलं होतं फुले की सावित्री माई.
आणि ते गाणं आम्ही रेकॉर्ड केलंय. म्हणजे रेकॉर्ड करण्याचाच खर्च आमचा त्यावेळेस 5-6 लाख रुपये 7 लाख रुपये आला होता. बरोबर. तर ते गाणं आम्ही चित्रीकरण नाही करू शकलो त्याचं. अच्छा. तर हे करत असताना मग आम्हाला असं वाटलं की नुसतं एक गाणं करून काय करायचं, म्हणजे ते तर करूच आपण. अच्छा. एक हा, पण आपण या क्षेत्रामध्ये पूर्णपणे उतरलं पाहिजे. अच्छा. तर जवादे सरांना मी नेहमी आमच्या चर्चा व्हायच्या, नेहमी आम्ही बोलायचो आणि त्याबद्दल नेहमी आम्ही डिस्कस करायचो. तर ह्या सगळ्या चर्चेमधून आणि ह्या सगळ्या याच्यामधून जवादे सरांचा जो नेहमी प्रतिसाद आहे तो पॉझिटिव्ह असायचा. पॉझिटिव्ह आहे. बरोबर. हा, आणि त्यांनी मला नेहमी वाटायचं की ते विश्वास करतात. म्हणजे मी जे सांगतोय त्यांना किंवा मी जे त्यांना समजवतोय किंवा मी जे त्यांच्या पुढे मांडतोय तर ते त्यांना पटतंय आणि ते त्यावर विश्वास करतात. हा, तर मग असंच ही एक संकल्पना त्यांच्याकडे आली. बरं. चित्रपटाची. अच्छा. म्हणजे 26 नोव्हेंबर ही संकल्पना माझी नाहीये. अच्छा. ती संकल्पना त्यांच्याकडे आली. तर त्यांनी मला कॉल केला की म्हणे हे असं असं आहे. अच्छा. आणि हे बघा जरा पटतंय का, जर असेल त्यामध्ये दमदार पाहून करूया. नक्की. तर मी ते जेव्हा रीड केलं आणि जेव्हा ते बघितलं तर कन्सेप्ट छान होता. वा. म्हणजे कन्सेप्ट चांगला होता, पण तो प्लेन होता. अच्छा. म्हणजे चित्रपट कसा आहे, एक सिनेमा जेव्हा आपण प्रदर्शित करतो दर्शकांसमोर, तर सिनेमांमध्ये सगळ्या गोष्टी असायला हव्या. बिलकुल बिलकुल. आहे की नाही. नुसतं प्रबोधन करून तुम्ही ते नाही बघत ना. तर एंटरटेनमेंट झालं पाहिजे, सर्वच झालं पाहिजे, मनोरंजन झालं पाहिजे. तर त्या गोष्टी आम्ही करून बघितल्या. आमचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी त्या करून घेतल्या. अच्छा. हा, त्यांना जे जे सांगितलं ते केलं त्यांनी. आणि ते जेव्हा पूर्णत्वात झालं तेव्हा मग आम्हाला विश्वास झाला त्या कथेवरती की नाही अभि तो करना पडेगा. अच्छा. हा, तर अशा पद्धतीनं या सिनेमाची जी पार्श्वभूमी आहे ती इथपर्यंत आली. अच्छा. पण यानंतर कसं आहे, सिनेमा क्षेत्र हे खूप पैशाचं क्षेत्र. म्हणजे हा, म्हणजे पैसे खूप येतात असंच नाही तर खूप पैसे जातात असं पण आहे. आधी इन्व्हेस्टमेंटच आहे. येस येस. तर इतके मोठे पैसे, आणि माझं मत असं आहे, नेहमी मी ते करत असतो की कुठलीही गोष्ट जर आपल्याला करायची आहे तर ती दर्जेदार असली पाहिजे. बिलकुल. म्हणजे करण्याच्या नावाखाली काहीही नाही करायचं. म्हणजे एक पुसट असा एक भ्रम आहे लोकांचा. भ्रम म्हणावं किंवा त्याला काय म्हणावं मला माहित नाही, पण एक इंडस्ट्रीच्या लोकांचा पुसट असा विचार आहे की एक जी कम्युनिटी आहे, जी ज्याला आपण शेड्यूल कास्ट कम्युनिटी म्हणू, त्यांनी शिरकावच करायचं. त्यांनी जर काही गोष्ट केली तर ते अशीच असेल. म्हणजे ते तर ती क्वालिटीवरून ते ठरवतात असं एक मत आहे. तर म्हणून सुरुवातीपासूनच मला असं वाटतं की जी कुठली गोष्ट आपण करतोय तर ती दर्जेदार असली पाहिजे, कुणी नावं ठेवली नाही पाहिजे. आता संविधान हे आपला देश जर चालवत असेल, संविधानावर जर आपला देश चालत असेल, तर मग त्यावर एखादी सिनेमा जर आपण तो करतो तर तो असाच असला तर कसं होईल. बरोबर. तो दर्जेदार असलाच पाहिजे. म्हणजे तो त्या तोडीचा असला पाहिजे. मग त्या तोडीचा जर सिनेमा करायचा आहे तर मग त्या तोडीचे पैसे पण लागतील. बरोबर. मग आता हे त्या तोडीचे पैसे लावणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नक्की. आणि आपल्या विदर्भात आता हा सिनेमा जो बनतोय विदर्भात केलाय आपण, त्याचं शूटिंग मुंबईला झालं, झारखंडला झालं, चायना बॉर्डरवर जाऊन आम्ही सॉन्ग शूट करून आलो. अच्छा. तर पण त्याचे पैसे लावणारे जे लोक आहेत ते तर विदर्भातले आहे ना. आणि विदर्भामध्ये कसं, मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही हा कन्सेप्ट एखाद्या पैशावाल्या माणसाला सांगितला आणि त्याला जर पटला तो सहज म्हणेल की ठीक है चल मैं लगाता. बिल्कुल. बट अपने विदर्भ में ऐसा कोई बंदा उतने जल्दी रेडी नहीं होगा. म्हणजे इतक्या लवकर कुठला माणूस त्याच्याजवळ पैसे जरी असतील ना तरी तो रेडी होणार नाही. परंतु जवादे साहेबांनी ते जेव्हा मी त्यांना सांगितलं सगळं पटवून, तेव्हा त्यांनी हिंमत केली. आणि ती हिंमत करणं म्हणजे ती खूप मोठी गोष्ट आहे. खूपच मोठी आहे. म्हणजे चित्रपटाचा जो प्रोड्युसर असतो ना हा फार महत्वाचा त्याच्यावर डिपेंड राहतो. येस येस. तर हे झालं आणि तेव्हापासून मग आम्ही या चित्रपटाच्या पूर्ण चित्रीकरणाला आणि बाकी सगळ्या कास्टिंगला वगैरे सगळे म्हणजे खूप झाला. सुरुवात नंतर केली. म्हणजे आधी तर पाया हा पैशाचा पैशाचा, त्याचं नियोजन असलं. येस येस. मग सगळे लोक भेटत गेली, चांगले चांगले टेक्निशियन्स आणि चांगले चांगले ऍक्टर्स. मग कथा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विचार करावा लागला की कोण त्या कथेला पात्र असलं पाहिजे, कोण सुटेबल राहील. त्या पद्धतीने मग कास्टिंग झाली आणि एकदम उत्तम सगळं झालं. हा, थोडा वेळ लागला आम्हाला. नक्की. म्हणजे आम्ही जर इंडस्ट्रीमध्ये रमलेले माणसं असतो, तुम्ही नवीन असता सर्व या क्षेत्रामध्ये, तर ते लवकर झालं असतं. म्हणजे वेळ कमी लागला असता, पण आम्हाला वेळ लागला थोडासा. पण ते अगदी प्रॉपर आणि चांगल्या पद्धतीनं सगळं सुरू झालं. नक्की. शूटिंग झालं. शूटिंग नागपूरलाच झालं. नागपूरच्या आजूबाजूला आणि नागपूरचा सगळा परिसर त्या ठिकाणी शूट केला आम्ही. 35-40 दिवस शूट केलं.
सगळे दिग्गज सगळे कलाकार त्या ठिकाणी होते. त्यानंतर मुंबईला काही ठिकाणी शूट केलं. अच्छा. त्यानंतर उत्तराखंड जसं मी सांगितलं तिकडे जाऊन हर्षिल व्हॅलीला आम्ही शूट केलं. तर या सिनेमामध्ये अशी कुठलीच कमतरता नाहीये. काल या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च झालं. महेश कोठारे सरांनी ते ट्रेलर लॉन्च केलं आणि त्यांची जी कमेंट तुम्ही जर ऐकाल म्हणजे जेव्हा दर्शक ऐकतील तेव्हा त्यांनाही वाटेल की कारण की ते स्वतः प्रोड्युसर आहेत. नक्की. आणि त्यांना कळतं की त्यांना त्या गोष्टी फील होतात की एक चित्रपट बनवायला किती मेहनत करावी लागते, किती संघर्ष करावा लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी स्वतः कमेंट केलं की मला वाटलंच नाही की हा मराठी चित्रपट आहे. मला असं वाटलं की हा साऊथचा कुठला तरी पिक्चर आहे. त्यांनी म्हटलंय, त्यांची कमेंट आहे. त्यांनी जेव्हा पोस्टर रिव्हील केलंय, पोस्टरचं अनावरण केलं, तेव्हा त्यांची कमेंट आहे की ये मराठी पिक्चर हो ही नाही सकता बोले, इंग्लिश पोस्टर लग रहा है बोले. म्हणजे एखादी हॉलिवूडचा सिनेमा असावा, एखादी साऊथचा सिनेमा असावा, त्या दर्जेचा ट्रेलर आणि पोस्टर आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जाणवल्या. तर ही आमची पोचपावती आहे. बरोबर. म्हणजे हे आमच्या कामाची पोचपावती आहे. आणि सगळ्यांनी म्हणजे अगदी खालच्या टेक्निशियन पासून, स्पॉट बॉय पासून तर वरच्या कलाकारापर्यंत सगळ्यांनी अगदी परिश्रमाने मेहनतीनं काम केलं आणि तेव्हा हा सिनेमा आपल्या पुढं आज दिसतोय. मला एक सांगा निलेश भाऊ की आता हे वर्ष भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि एकंदरीत खरं तर संविधानाचा प्रचार प्रसार किमान या 75 वर्षी तरी अमृत महोत्सव वर्षामध्ये तरी व्हावा असं तमाम देशांना किंवा देशवासियांना अपेक्षित असेलच किंवा त्या अनुषंगाने काही नियोजन पण प्रशासनाच्या डोक्यामध्ये असेल, आपल्याला माहित नाही. पण तुम्हाला असं काय वाटलं की बाबा ह्या वर्षामध्येच हा आता येत्या 9 मेला हा पिक्चर आपण प्रदर्शित करावा किंवा याच वर्षामध्ये करावा, तुमच्या असं डोक्यामध्ये काय होतं? तसं डोक्यामध्ये ती संकल्पना तर नव्हतीच. अच्छा. म्हणजे कुठली डेट, आता ते योग आहे म्हणायचा. हा योगायोग आहे. परंतु तसं आम्ही लेट झालो. म्हणजे हा सिनेमा आधीच यायला पाहिजे होता. आज 2 वर्ष झाली आम्हाला, आम्ही काम करतोय. परंतु हा फार उत्तम योगायोग आहे की या वर्षी आपला सिनेमा रिलीज होतोय. बरोबर. आणि तो लोकांपर्यंत जातोय. परंतु सुख याचं आहे, आनंद याचा आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपण लहानपणापासून काम करतो आणि ज्या विचारांची जडणघडण आपल्यावरती झाली आहे त्या विचाराचा एक सिनेमा बनवणं, त्या विचाराला अनुसरून एक सिनेमा बनवणं. म्हणजे कसं आपण सिनेमा बघतो, चित्रपट मोठमोठी असतात. बरोबर. 500-500 कोटी रुपयाची चित्रपट आपण बघितले. त्यामध्ये नावासाठी थोडंसं काहीतरी विचारधारेचं दाखवलं जातं. परंतु जो मूळ हेतू असतो तो स्पष्ट नसतो. परंतु हा असा चित्रपट आहे, या चित्रपटामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट तर टेक्निकली कुठलीच कमी दिसणार नाही. बिलकुल. दुसरी गोष्ट, या चित्रपटामध्ये सगळं आहे. म्हणजे या चित्रपटामध्ये तुम्हाला रोमांस मिळेल, या चित्रपटामध्ये एक सोशल ड्रामा मिळेल तुम्हाला, या चित्रपटामध्ये ऍक्शन मिळेल, खतरनाक ऍक्शन आहे. या चित्रपटामध्ये तुम्हाला इमोशन्स मिळतील. बरोबर. या चित्रपटामध्ये संघर्ष दिसेल तुम्हाला. बिलकुल. या चित्रपटामध्ये संविधानाची जाण दिसेल. म्हणजे विचार करा की संविधानिक अधिकार आणि हक्कावरती चित्रपट करणे आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टी असणे, बरोबर, हे पण फार एक मोठं काम आहे आणि मोठी कला आहे ती. तर ती आम्हाला साध्य झाली, याचा अभिमान आहे. म्हणजे याचा फार अभिमान आहे की आम्ही कुठल्याही गोष्टीचं म्हणजे असं पॉलिश करून किंवा ते बनावटी करून ते सादरीकरण करत नाही आहोत. तर ते प्रॉपर त्या वेनी तुम्हाला कधी जाणवणार नाही की हा चित्रपट संविधानिक अधिकारावर बोलतोय, पण तुम्हाला त्याची जाणच होणार नाही. अच्छा. की तुम्ही अगदी हसत खेळत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एन्जॉय कराल थिएटरमध्ये. म्हणजे ही खरं तर फार मोठी गोष्ट आहे. आणि हा चित्रपट बघून झाल्यानंतर म्हणजे जेव्हा थिएटरमधून तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा मी नेहमी म्हणत असतो की कसं आपल्या वागण्या बोलण्यात, आपल्या जगण्यामध्ये जर संविधानिक अधिकार आणि हक्काची कर्तव्याची जर जाण आपल्याला आली आणि त्यानुसार जर आपण जगणं वागणं जगायला शिकलो तर त्या जगण्याची एक वेगळी मजा असते. बिलकुल. तर ती जी संविधानिक जाण आहे तर ती तुम्ही नक्कीच बाहेर पडल्यानंतर तुमच्यामध्ये येईल. आणि याचा आम्हाला अभिमान वाटतोय की आम्ही यामध्ये जर थोडं जरी सक्सेस झालोय ना तरी असं वाटेल की आमचे कष्ट सफल झालेत. दर्शकांनो, आपण पाहताय खरं तर 26 नोव्हेंबर हा चित्रपट येत्या 9 मे रोजी प्रदर्शित होते महाराष्ट्रातल्या तमाम सर्व थिएटर्समध्ये. खरं तर जेव्हा निलेश ओंकार त्याचे सहनिर्माता जे आहेत
त्यांच्याही पाठीमागे प्रचंड ह्या सगळ्या चळवळीचा अनुभव आहे, अभ्यास आहे, व्यासंग आहे. अनेक लोकांना त्यांनी याच पद्धतीने जसं आज मी या ठिकाणी अँकर म्हणून, तसे निलेश भाऊ सुद्धा एकेकाळी इथे अँकर म्हणून त्यांनी अनेक दिग्गजांच्या या ठिकाणी इंटरव्ह्यू केलेत. त्यामुळे अनेकांनी त्यांनी जाणून घेतलेलं आहे. पण या ठिकाणी या देशामध्ये 75 वर्षामध्ये संविधानिक हक्क अधिकाराची जाणीव करून देणारा आणि खास करून संविधानाच्या अमृत महोत्सवामध्ये प्रदर्शित होणारा हा मला वाटते पहिला चित्रपट असू शकतो. आणि त्या अनुषंगानं खरं तर हा चित्रपट या धाटणीतला तयार झाला की तो एखाद्या दक्षिणचा जसा चित्रपट असतो, जसं तो ॲक्शनपट आपण म्हणतो आणि जसं पाहण्यासाठी लोक उत्सुक राहतात, त्या अनुषंगानं हा चित्रपट होईल. आणि नक्कीच भविष्यामध्ये इतर सगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट तो डब व्हायला वेळ लागणार नाही, कारण त्या धाटणीतला आहे. तो देशातल्या तमाम शोषित वंचित पीडितांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारा आणि एक संविधानिक मूल्याची जाणीव करून देणारा तो चित्रपट या ठिकाणी नक्कीच आहे. आणि आज अनेक दिग्गजांच्या आणि सिने क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या चित्रपटाचं ट्रेलर या ठिकाणी लॉन्च झालेलं, ते यूट्यूबला सुद्धा अवेलेबल होईल. आणि त्याच पद्धतीनं त्याचं पोस्टरसुद्धा लॉन्च झालेलं आहे. आणि त्या अनुषंगानं निलेश भाऊ, खरं तर तुमचं लॉर्ड बुद्धा TV चॅनल पुन्हा एकदा आभार या ठिकाणी व्यक्त करेल, अभिनंदन करेल की तुम्ही विदर्भातल्या मातीतल्या तमाम गावकुसातल्या आणि ज्याच्यामध्ये प्रतिभा आहे, खरं तर एक स्किल आहे, ह्या सगळ्या प्रतिभांना तुम्ही संधी देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यातला तो कलाकार, तो आर्टिस्ट आणि ते सगळं तुम्ही शोधण्याचं काम केलं. ही खूप मोठी उपलब्धी या सगळ्या गोष्टीची इतिहासाला साक्ष ठेवणारी आहे, इतिहास लिहिणारी आहे. खास करून जवादे साहेबाच्या माध्यमातून एक बहुजन समाजातला एक निर्माता या ठिकाणी पुढे येतो आणि आजच्या या युगामध्ये एवढी मोठी हिंमत या ठिकाणी करते, ही साधी गोष्ट उपलब्धी नाही या तमाम बहुजन समाजासाठी. त्या अनुषंगानं तुमचं सुद्धा या ठिकाणी खास अभिनंदन आणि आभार आहे. एकदा जाता जाता लॉर्ड बुद्धा TVच्या दर्शकांना, तमाम बहुजनांना या ठिकाणी या चित्रपटाला उपस्थित राहण्याबद्दल, चित्रपट बघण्यासाठी आणि काय म्हणून बघावा, कसं आवाहन करेल? दर्शकांना हे आव्हान नाहीये, तर एक मानाचं निमंत्रण आहे. वा. की हा जो चित्रपट केलाय आम्ही, जसं मी माझ्या बोलण्यामध्ये बोललोय की एक चित्रपट बघायला जेव्हा माणूस थिएटरमध्ये जातो तेव्हा त्याची अपेक्षा असते की आपण जे पैसे घेऊन थिएटरमध्ये बसतोय, 3 तास वेळ देतोय, तर त्या वेळेचं सार्थक झालं पाहिजे. बरोबर. तर तुम्ही जेव्हा हा चित्रपट बघायला थिएटरमध्ये जाल तर तुमच्या वेळेचं, तुमच्या पैशाचंच नाही तर तुमच्या हक्कांचं, अधिकारांचं आणि तुमच्या कर्तृत्वाचं पण नक्की फळ तुम्हाला मिळेल. कारण की हा तुम्हाला सिनेमा शिकवून जाईल की नेमकं आपल्याला कसं संविधानिक अधिकारानं, संविधानिक मूलभूत हक्क आणि अधिकार जे कर्तव्य आहेत आपल्यासाठी दिलेले आहे, किंवा संविधानवाद म्हणू आपण एक प्रकारचा, हा संविधानवाद कसा तुम्हाला शिकायला मिळेल, हे म्हणजे हे त्या वेळेपेक्षा आणि त्या पैशापेक्षा फार महत्वाचं असेल. दुसरी गोष्ट, जसं मी आधी बोललोय की हा चित्रपट सगळ्या बाबींनी परिपूर्ण आहे. या चित्रपटाची कास्टिंग छान आहे. या दिग्गज कलाकार आहेत, जसं अनिकेत विश्वासराव, जुई जवादे जी नव्याने पदार्पण करते आणि फार उत्कृष्ट तिचं काम तुम्हाला या चित्रपटामध्ये बघायला मिळेल. त्यानंतर सयाजी शिंदे आहे, गणेश यादव आहेत, विजय पाटकर सर आहेत, अंजली उजवणे आहे, भारत गणेशपुरे आहे, विलास उजवणेजी आहेत, मुश्ताक खान आहे. असे भरपूर दिग्गज कलाकार आहेत. आणि दुसऱ्या फळीचे जे काम करणारे जी लोक आहेत ती पण अतिशय काय म्हणू आपण त्याला, की अतिशय उत्कृष्ट काम, उत्कृष्ट अभिनय त्यांनी सादर केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत या चित्रपटामध्ये. टेक्निकली ज्या गोष्टी असतात, म्हणजे जे जाणकार लोक असतात त्यांना कळते त्या बाबी, सामान्य लोकांना कळत नाही. तर त्या टेक्निकली पण परिपूर्ण असा चित्रपट तुम्हाला, त्याचा अनुभव तुम्हाला घेता येईल की सर्व अंगाने हा चित्रपट तुम्हाला एक नवा आनंद आणि एक नवं सुख देऊन जाईल. म्हणून प्रत्येकाने या चित्रपटाला दाद द्यावी आणि प्रत्येकाने या चित्रपटाला थिएटरमध्ये बघायला जावं. कसं आहे, जसं आम्ही आता या चर्चेमध्ये तुमच्यासमोर मांडतोय की चित्रपट निर्मिती ही काही साधी गोष्ट नाही. आणि विदर्भातले लोक, म्हणजे महाराष्ट्रातला एक जो परिसर आहे विदर्भ, मुंबईमध्ये ठीक आहे, मुंबईमध्ये तर अनेक निर्माते आहेत, अनेक सगळ्या गोष्टी आहेत, परंतु विदर्भातून जर एखादी निर्माता पुढे येतोय आणि तो इतक्या दर्जेदार पद्धतीचा चित्रपट तुमच्या समोर आणतोय, तर चित्रपट बघण्याचा जो उद्देश आहे एक हा पण असला पाहिजे की आपला जो निर्माता आहे तो जगावा. वा, क्या बात. म्हणजे निर्माता जर जगला तर नवीन कल्पकता पुढे येते. म्हणजे आज हा चित्रपट जर तुम्हाला
आवडला आणि तुमच्या जर सगळ्या अनेक समस्या अनेक गोष्टी आहेत पुढे. त्या जर म्हणजे चित्रपट जर एक आपल्याला संविधान शिकवत असेल, हो. आपल्याला जगायला वागायला शिकवत असेल, तर असे उत्तम दर्जाचे सिनेमे जे आहेत ते पुढे पण यावेत. वा. यासाठी निर्माता जर जगेल तरच चित्रपट जगतील आणि इंडस्ट्री जगेल. खूप छान. म्हणून सर्वांनी हा चित्रपट आवर्जून बघायलाच पाहिजे. आणि या चित्रपटामध्ये काय आहे काय नाही ते तुम्हाला तेव्हाच कळेल. हो. आम्ही कितीही जरी चर्चा केली तरी हो. ते कळणार नाही ना. म्हणून यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघण्यासाठी थिएटरला जाणं फार गरजेचं आहे. आणि माझी मानाचं निमंत्रण आहे सर्वांना. हो. मी आवाहन करत नाही, निमंत्रण तुम्हाला देतोय की तुम्ही थिएटरला या. 9 मेला हा चित्रपट येतोय आणि तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण होण्याची गॅरंटी आम्ही घेतोय. वा, खूप छान. तर दर्शकांनो, आपण खरं तर लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना या ठिकाणी जाणून घेत आहोत. आणि सोबतच आज चित्रपटसृष्टी काय आहे, सिनेमा कसा बनवला जातो, त्याच्यासाठी कशा पद्धतीची धावपळ होते आणि काय कसे प्रसंग होतात, हे पण आपल्याला या ठिकाणी नक्कीच निलेश ओंकार सरांच्या या एकंदरीतच मुलाखतीमधून जाणवलं असेल. खरं तर एक नवीन पदार्पण या क्षेत्रामध्ये होते, परंतु एवढी मोठी हिंमत आणि त्याच धाटणीतला तशा पद्धतीचा एक अनोखा चित्रपट आमच्या सर्वांसाठी या ठिकाणी येतो आहे 9 मेला. ज्याचं नाव आहे 26 नोव्हेंबर. आणि तो चित्रपट आपण नक्की सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन बघावा. आणि पुन्हा एकदा या चित्रपटाच्या संदर्भातल्या अनेक बातम्याच्या माध्यमातून असे लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल कव्हरेज करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे, कारण आपल्या तमाम सर्व भारतीयांना जागरूकता निर्माण करणारा पिक्चर आहे. तर निलेश भाऊ, आपण या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या ह्या कार्यक्रमामध्ये स्पेशली आलात. अतिशय किमती खरा तुमचा वेळ झालेला आहे आणि तो वेळ या ठिकाणी दिलात, तुम्ही सहभागी झालात आणि तुमच्या माध्यमातून या चित्रपटाबद्दल आम्हाला आमच्या सगळ्या दर्शकांना प्रेक्षकांना या ठिकाणी जाणीव करून देता आली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये विशेष धन्यवाद आहे. थँक्यू. तर मंडळी, पाहत राहा तुमचं आमचं हक्काचं एकमेव बहुजनाचं देशातलं सॅटेलाइट टीव्ही चॅनल लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन रुपेश गावंडेसह. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. माझी साईन म्हणजे काय तुम्हाला तुमच्या मंत्र्यांचा लेटर हेड वाटलाय? पण एखाद्याचा जन्म मृत्यू याची नोंद अधिकाराच्या सहीवर ठरते. प्रत्येक गोष्टीची किंमत असते. संपवार यांना चाल मुकाट्याने साइन कर. वाऱ्या संग भिडावा तुफानात जळावा. जळून येऊ जळावं उजळली माझं मिळावं. साध खाली मन माझं असं कुणीतरी असावं. कुणीतरी घोटभर पाणी द्या रे. इथं समधी माणसं बिन पाणी वाचून मरतायत. अहो, त्यांना धड 2 वेळचं जेवणही मिळत नाही, तर ते पाणी कुठून विकत घेणार? आजही आपण हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडलो नाही. या सगळ्या प्रकरणात या बाईकडे काहीही पुरावा नाहीये. हे सगळं जर असंच चालू राहिलं तर लवकरच आपला देश जिवंत बाहुल्यांचा तमाशा बनेल. मोडलेल्या झोपड्याला पावसाची झाड. क्या करे दोस्त, आगे बढ़ने के लिए कुछ तो करना पड़ता है. गुन्हेगार ते आहे त्यानं कायद्यानं मारत जा. माज आलाय तुम्हाला. ही लोकशाही आहे, मला अधिकार आहेत. बना नेता, यालाच राजकारण म्हणतात. आपणच गाव हलायचा, बस आपणच मलमपट्टी करायची आणि मग होऊन द्या रे. क्रांती होणार, लक्षात ठेवा. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक. तयार रहा एका नव्या युगासाठी. ओ समतेची स्वातंत्र्याशी प्रत्येक अन्यायग्रस्त व्यक्तीसाठी कायदा असतो. संविधानाने दाखवली त्यांच्या घरी पालकांनी कुठून आणायचे एवढे पैसे? लोकशाहीची नवी पहा. तुम्ही सुद्धा करा सत्याग्रह, मिळवा तुमचा हक्क. नेतेगिरीचे काही ठेका घेतला का? कोर्टाने दखल दिल्यानंतर पुन्हा आगीत तेल कशाला घालता तुम्ही? तू आज खरा शिपाई झाला. त्यांना सांगू न्यायाची काय ताकद आहे. ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, संभाजी महाराजांची आहे, ज्ञानेश्वर तुकारामांची आहे.
देशाभिमान सारे समान हक्काची जाण नव स्वाभिमान हरलो अभिसिकंदर 26 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।